आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची क्लिप ऐकली आणि बोलताना ते प्रचंड उद्विग्न होते आणि त्या साखरपुड्यावरून जे काही समाज माध्यमांनी काही विशिष्ट लोकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यावरून ते प्रचंड उद्विग्न कालच्या क्लिपमधून बोलताना दिसले आणि त्यांनी त्यात एक वाक्य असं वापरलं की मी 1-2-3 दिवसामध्ये क्लिप टाकणार आहे आणि माझा निर्णय कळून मी थांबणार आहे. इंदोरीकरने आता फेटा बांधू नये असाही त्याच्यात त्यांनी उल्लेख केला. अत्यंत मला वैयक्तिकरित्या प्रचंड वेदना ते क्लिप ऐकून झाल्या. महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर महाराजांची तुफान ताकद आहे. आजही मला असं वाटतं इतका समाज गोळा करण्याची इंदोरीकरांना सोडून कोणालाही ते शक्य या जन्मात तरी नाही. निश्चितच त्यांना आपण सगळेच म्हणूया की तुम्ही या ट्रोल करणाऱ्यांमुळे किंवा या चुकीच्या कॉमेंट्स करणाऱ्यांमुळे असा कोणताही निर्णय कोणामुळे घेऊ नका. मी स्वतः भावनिक झालोय ती क्लिप ऐकून की कीर्तन न करण्याचा किंवा थांबण्याचा विचार आपण कदापि करू नका. वारकरी संप्रदायाचं ते नुकसान असेल. एक पृथ्वीराज महाराज जाधव वारकरी संप्रदायातले उत्तम कीर्तनकार, त्यांनी कीर्तनं बंद केली तर अनेक तरुणांना, अनेक बालगोपालांना त्यांच्या त्या दिव्य ज्ञानापासून वंचित राहावं लागलं. तसं इंदोरीकर महाराज हा महाराष्ट्र रोज 3-3, 4-4 वेळा तुम्ही खळखळून हसवताय. तिच्या आनंदामध्ये तुडुंब बुडून जाणारा महाराष्ट्र तुमच्या कीर्तनाच्या कायम प्रति